मृत व्यक्ती जिवंत दाखवून चक्क जमिनीची विक्री, 5 जणांवर गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातील घटना. अथणी अनंतपूर तालुका अथणी येथील शिवाप्पा रायाप्पा चनवीर हे 45 वर्षांपूर्वी मृत झाले असताना ते जिवंत असल्याचे भासून 19 जुलै 2023 रोजी त्यांची 13 एकर 30 गुंठे जमीन नावे खरेदी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डोंगरसोनी तालुका तासगाव येथील अशोक रामप्पा यमाने ही जमीन यांनी खरेदी केली आहे. चनवीर यांचे नातू संतोष विश्वनाथ चनवीर यांनी अथणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जमीन लाटणाऱ्या 5 जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अथणी पोलिसांनी दिलेली माहिती. फिर्यादी संतोष चनवीर, मूळ राहणार अनंतपूर, सध्या राहणार शिवकमलनगर पुणे, यांची अनंतपूर येथे 13 एकर 30 गुंठे जमीन आजोबा शिवाप्पा रायाप्पा चनवीर यांच्या नावे आहे. शिवाप्पा चनवीर 1980 मध्ये मरण पावले आहे. संतोषचे वडील विश्वनाथ चनवीर 1984 मध्ये उदरनिर्वाहासाठी पुणे येथे स्थायिक झाले. 2023 पर्यंत संतोष यांच्या आजोबांच्या नावे असलेली जमीन चनवीर कुटुंबाच्या नावे नोंद आहे. संतोष हे आजोबांच्या संपत्तीचे वारस आहेत, परंतु नुकतेच त्यांनी जमिनीचा दाखला काढल्यानंतर जमिनीची परस्पर विक्री झाल्याचं दिसून आलं. मृत आजोबा जिवंत असल्याचे दाखवून सदरची जमीन दिनांक 19 जुलै 2023 रोजी खोटे खरेदीपत्र तयार करून विक्री केल्याची नोंद झाली आहे. जमीन विक्रीसाठी बनावट आधार आणि कागदपत्रे बनवली गेली आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अथणी.